दशक 6वा देवशोधन नाम आणि समास 10वा अनुर्वाच्य. आता समर्थ रामदास ह्या अनुर्वाच्य समासामध्ये देवशोधन, देवाचा शोध कसा घ्यायचा हे सांगतात आपल्याला. आपण देवाचा शोध कुठे घेतो? मंदिरामध्ये, तीर्थाला जातो, तिकडे देवाचा शोध घेतो आपण. प्रत्येक मंदिर दिसला तर आपल्याला वाटतं मंदिरामध्ये देव आहे. मग आपल्याला देवशोधाची गरजच नाही ना. प्रत्येक मंदिरामध्ये आहे, प्रत्येक मंदिरामध्ये तो देव आहे. मग आपल्याला देवशोधाची गरज आहे का? मग आपल्याला देवशोधाची गरज नाही तरी समर्थ सांगतात देवशोधन म्हणजे त्यांनी लिहिलंय, देवाचा शोध घ्या. कसं घ्यायचा? देवाचा शोध कसं घेणार? कारण देवाचा शोध घेण्यासाठी आपण आपल्याच देवाशी एकरूप झालो तरच आपल्याला त्या देवाचा शोध लागेल. कारण माऊली सांगतात परमात्मा एक वस्तू असे ते जया दिशे ज्ञान असतं. बघा, परमात्मा वस्तू आहे. वस्तू म्हणजे काय? वस्तू म्हणजे आपला अंतरीचा अंतरात्मा. बघा, सरळ लिहिलं की नाही? परमात्मा एक वस्तू असे ते जया दिशे ज्ञानास्तव. म्हणजे त्या वस्तूशी एकरूप झालो, त्या अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप झालो तरच आपल्याला परमात्म्याचा अनुभव येतो. म्हणून देवशोधन, देवाचा शोध कसा घ्यायचा. आणि देवाचा शोध घेता आपली वाचा बंद पडते. अनुर्वाच्य म्हणजे वाचेने देव सांगता येत नाही. देव वाचेने सांगता येत नाही बरं का. देव सांगण्याची वस्तू नाही आहे, देव अनुभवण्याची वस्तू आहे. म्हणून समर्थ रामदासांनी लिहिला, मुक्याने गुळ खादला गोडीने सांगायला. मुका माणूस आहे, त्याने गुळ खाल्ला आणि त्याला विचारला गुळ कसा लागतो, तर तो खुनीने सांगतो कारण तो मुका आहे. तसं देवाचा शोध घेण्याकरता एखादा माणूस गेला, जेवढे संत गेले ते मुके झाले का? म्हणून तर लिहिलं अनुर्वाच्य. समास 10वा म्हणजे 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये ह्या ज्ञानेंद्रियांच्या द्वारे आपल्याला त्या परमात्म्याची अनुभूती येते. आणि ती अनुभूती अशी आहे की अनुर्वाच्य म्हणजे वाचेने सांगता येत नाही. आणि म्हणून 10वा शेवटचा समास, 10वा समास काय केला? अनुर्वाच्य म्हणजे वाचेने सांगता येत नाही. मग वाचेने सांगता येत नाही, मग काय करायला पाहिजे? त्याची अनुभूती घ्या, त्याचा अनुभव घ्या. आणि अनुभवासाठी आपल्याला आसन, ज्ञानोबारांनी सांगितले आसन धारण करा, आसनावर बसा आणि त्याचं ध्यान करा. तो कुठे आहे? तर परमात्मा एक वस्तू असे ज्ञानोबारा सांगतात ते जया दिशे ज्ञान असतं. म्हणजे आत्मज्ञान झालं तरच आपल्याला त्याची अनुभूती येईल. त्या एके वाचुनी भवस्वर्गादी ज्ञाने त्या ज्ञानायसा मने निश्चय केला. बघा, तर एका अंतरीच्या अंतरात्म्याशिवाय भवस्वर्गादी ज्ञाने, जरी माणूस स्वर्गाला गेला, या भवसागरातली सगळी साधनं केली तरी त्याची प्राप्ती होत नाही. ते सगळं अज्ञान सांगतात. त्या एके वाचुनी भवस्वर्गादी ज्ञाने त्या अज्ञान ऐसा मने निश्चय केला. ज्ञानोबा सांगतात सगळं अज्ञान आहे, फक्त एक अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप होऊन त्याचं भजन करणं एवढंच खरं आहे सांगतात. याच्या पलीकडे जे काय आहे, जे सुख असेल, जे तुम्ही पद बलकावाल, ते सगळे अज्ञान आहे सांगतात.
कारण स्वर्गाला जरी गेला तरी पुण्य संपला तर परत मागे यावं लागतो. तर या पुण्याची पावटी सरे इंद्रपणाची उटी उतरे, सवेची येती माघारे मृत्यू लोकी. मग सगळ्यात महत्वाचा मुद्दा सगळ्या संतांनी हेच मांडलेलं आहे की बाबा रे, तुमच्या अंतरीचा अंतरात्म्याशी एकरूप व्हा आणि त्याचं भजन करा. आणि त्याचं भजन करता करता आपल्याला त्याच्यामध्ये त्या अंतरीच्या अंतरात्म्यामध्ये विलीन होऊन, म्हणून ज्ञानोबा सांगतात, कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जशी. कुठेच जायचं नाही, एका जागेवर बसून आपण त्याचं काय करायचं, कापुराची वाती, जशी कापुराची वात पेटते आणि जागच्या जागेवर काय करतो, जागच्या जागेवरती पेटलेली कापुराची वात जागच्या जागेवर तिथले तिथेच काय होतो, मावळून जातं. तसं आपल्याला आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप होऊन, ज्या आपण जीवात्मा, शिवात्मा, सर्वात्मा आणि विश्वात्मा अवघे मिळून एकच आत्मा, जीवात्मा आहे, शिवात्मा आहे, सर्वात्मा आणि विश्वात्मा, म्हणजे विश्वामध्ये व्यापून असलेला अंतरीच्या अंतरात्म्यामधून आपण एक छोटासा अंश आहोत. प्रत्येक जीव हा छोटासा अंश आहे. ज्ञानोबा सांगतात की नाही, मम एवांशो जीव लोके जीवभूत सनातनम मनशाष्टानी इंद्रियानी प्रकृती स्थानी कर्षती. मम वंशो मम एवांशो म्हणजे प्रत्येक जीव हा माझ्या वंशातला आहे. मग त्या प्रत्येक जीव हा माझ्या वंशातला आहे, तर तो त्या विश्वात्मक, विश्वाला व्यापून असणाऱ्या त्या आत्म्यातून प्रत्येक जीव आलेला आहे. मग त्या जीवाने काय करायला पाहिजे, त्या विश्वात्मक, आता विश्वात्मके देवे, विश्वाला व्यापून असणाऱ्या त्या देवीला, त्या देवाला प्रार्थना करून त्याच्यामध्ये भजन करता करता त्या व्यापक परब्रह्मामध्ये आपल्याला स्वतःला विलीन होता यायला पाहिजे. देहबुद्धी आपली जायला पाहिजे. आणि देहबुद्धी जोपर्यंत जात नाही तोपर्यंत अंतरीच्या अंतरात्म्याची भेट होणार नाही. म्हणून तो जीवात्मा आहे, मग जीवाने शिवाशी एकरूप व्हायला पाहिजे. आणि शिवात्मा जो आहे तो सर्वामध्ये आहे, हो, सर्वामध्ये आहे तो शिवात्मा. आणि त्या शिवात्माची भेट आपली झाली, जीवात्मा, शिवात्मा आणि सर्वामध्ये तोच आहे. म्हणजे जिकडे तिकडे आपल्याला शिवस्वरूपाची भेट झाली तर जिकडे तिकडे आपल्याला तोच दिसतो. अगदी इंद्रापासून उंदरापर्यंत, मुंगीपासून ब्रह्मापर्यंत एकच तत्व भरलेलं आहे, ते आपल्या लक्षात येतं. म्हणजे आपल्याला त्याची अनुभूती येते. अनुभूती येते बरं का, प्रत्येक जीवाला, प्रत्येक माणसाला. आणि मग जीवात्मा, शिवात्मा, विश्वात्मा, सर्वात्मा आणि सर्वांना चालवणारा तो विश्वात्मा, म्हणजे विश्वामध्ये पूर्णपणे भरून राहतो तो विश्वात्मा. ना त्या आणि त्या विश्वात्म्याशी एकरूप होणं भजन करता करता म्हणजे भक्ती आहे. बघा भक्तिमार्ग कसा आहे, पुष्कळ सोपा भक्तिमार्ग आहे. पण जोपर्यंत आपण अनुग्रह घेत नाही, अनुग्रहाचं चिंतन करत नाही, प्रबोधाचं चिंतन करत नाही, सकाळी उठून ध्यान करत नाही आणि ध्यान केल्यानंतर आपण परत संसारामध्ये अडकतो, तसं होता कामा नये. जरी आपण ध्यान करून उठलो तरी आपल्याला त्याचं अंतःकरणामध्ये स्मरण सातत्याने राहायला पाहिजे. ह्याच अध्याय सांगितले काय, हे तो लक्षांश अनुभवणे, म्हणजे सातत्याने लक्ष आपला तिथे पाहिजे. त्या नाभीच्या ठिकाणी आपलं लक्ष असलं पाहिजे. जिथं जिथून जिथून आपलं चैतन्य निर्माण होईल त्या चैतन्याच्या ठिकाणी आपलं लक्ष असलं पाहिजे. म्हणून नाभीपासून उन्मेष वृत्ती ते पराज आणि जे श्रुती ध्वनी पश्यंती हृदयने असे, अगदी अजपा निरूपणमध्ये सांगतात. नाभीपासून उन्मेष वृत्ती ते पराज आणि जे श्रुती. बघा नाभीपासून जी उन्मेष, जे चैतन्य आपले उठतो वरच्या बाजूला येतो ब्रह्मरंध्राकडे, नाभीपासून उन्मेष वृत्ती ते पराज आणि जे श्रुती, म्हणजे तिथं परा आहे, काय म्हणतात तिला, नाभीच्या ठिकाणी परावाणी. ते पराज आणि जे श्रुती, अहो श्रुत्या हो ती परा आहे.
ध्वनी पश्यंती, आणि ती परावाणी एकदा चालू झाली का आपल्या पश्यंतीमध्ये, परा पश्यंती मध्यमा वैखरी, पश्यंतीमध्ये आपल्याला अनाहत नाद चालू होतात. ते पराजानीची श्रुती ध्वनी पश्यंती हृदयी मी वसे. कुठे आहे भगवंत? कुठे आहे? हृदयामध्ये. हो, भगवंत कुठे आहे? हृदयामध्ये. बघा, स्पष्ट लिहिले आहे. परत आहे का? नाभीपासून उन्मेष. ह्याला काय म्हणतात? ह्याला भक्ती म्हणतात. आणि भक्ती समर्थ रामदासांनी आपल्याला सांगितलेली आहे. पण सांगणाऱ्यांकडे ते नाही आहे. म्हणून सगळे काय आहेत की अवघेची जण आंधळेची जण, आंधळ्याशी जण अवघेची आंधळं, सगळे आंधळे झालेत. एवढं स्पष्टपणे लिहिलं आहे. नाभीपासून उन्मेष वृत्ती, ते पराजानीची श्रुती, ध्वनी पश्यंती हृदय निवसे. एवढा मोठा अनुभव दिला आपल्याला. हे अनुभवाचे बोल आहेत समर्थ रामदासांचे. तसा आपल्याला अनुभव आलाय का? तर तो आपला गुरु. तसा अनुभव आला नसेल तर ते आपले गुरु नाही आहेत. असा गुरु करा. गुरु वही जो हरी से मिलावे. हरी ही मिलावे. बरं का, गुरु त्यालाच मला म्हणा की जो जीव शिवाचा ऐक्य करून देतो आपल्याला. जीव शिवाच्या ऐक्यामध्येच आपल्याला सगळं आहे. ज्याचं जीव शिवाय ऐक्य झालं नाही त्याला ज्ञान होणार नाही. आणि त्याने करून घ्या बरं का. नसेल तर आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला प्रक्रिया दाखवतो. सातत्याने संपर्कात राहा. अडचणी काय असतील विचारा, आम्ही उत्तर देऊ ना तुम्हाला श्रीगुरु कृपेने. आपले सद्गुरू सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने मी तुमच्या समोर हे बोलतो. हे माझं ज्ञान अजिबात नाही बरं का. हे अजिबात माझं ज्ञान नाही. आणि म्हणून प्रत्येकाने लक्ष घाला आम्ही काय बोलतो त्याच्याकडे. आता आपण ओव्यांकडे वळूया. मागच्या वेळेला आपण 29 पर्यंत आलो होतो. देवदर्शन समास 6वा देवदर्शन, आणि त्यातला दशक 6वा देवदर्शन समास 10वा. अनुर्वाच्य म्हणजे वाच्याने सांगता येत नाही, तो अनुभवाचा आहे. परमार्थ अनुभवाचा आहे, वाच्याने सांगण्याचा नाही, असं समर्थ रामदासाने या दासपदामध्ये लिहिलं आहे. आणि आपण किती पण श्रवण केलं आणि किती पण आपण लोकांना सांगितलं तरी ते पटणार नाही. कारण अनुर्वाच्य म्हणजे वाचा तिथपर्यंत पोचत नाही, कोणाचीच वाचा पोचत नाही. मग त्यासाठी काय करायला पाहिजे? त्याची अनुभूती घ्यायला पाहिजे. अनुभूतीसाठी ध्यान पाहिजे, आसन पाहिजे, आसनावरती बसावं लागेल. ज्ञानोबा सांगतात की नाही, तरी आसनाची या गाडी का, आम्ही जो अभ्यास तू सांगितला निका, त्याने होईल तरी होई का निरोधूय या. इंद्रिय दमन होतात तुमचे. इंद्रिय का आत्मतत्वाकडे येतात आणि तिथून आपली अनुभूती सुरू होते. अनुभवे त्रिपुटी उपजे, अद्वैती द्वैताची लाजे. म्हणून हे बोलणे साजे अनुर्वाच्य. बघा, अनुर्वाच्य बोलण्याचा विषयच नाही. द्वैत कल्पिते अशुद्ध, अद्वैत कल्पिते शुद्ध, आणि अशुद्धतेची प्रशुद्ध सबळ जाणावी. समर्थ रामदासांचं प्रमाण आहे. द्वैत कल्पिते अशुद्ध, जिथं दोन भाव होतात, मी वेगळा आणि देव वेगळा, हा अशुद्ध ज्ञान सांगतात. परत ऐका, समजून घ्या, परत ऐका, उगाच भरकटून जाऊ नका. द्वैत कल्पिते अशुद्ध म्हणजे देव वेगळा आणि मी वेगळा, मी देवाची पूजा करतो, हे ज्ञान अशुद्ध. आणि मीच ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी, हे ज्ञान शुद्ध. अहम ब्रह्मास्मी जाण, मी तो वासुदेव तत्वता, एकोहम शिवोहम, हे ज्ञान खरं आहे. मीच परब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी वाणी, एक वेळ पडता कानी, अविद्या निदा गेली निर्सोनी. बघा, सगळी अविद्या पळून जाते. अहम ब्रह्मास्मी वाणी, एक वेळ पडता कानी. बघा, श्रीगुरु काय करतात? आपल्याला अनुग्रह देतात आणि ती तूच ब्रह्म आहे असं सांगून आपल्याला त्या काय करतात? तर आपल्याला तो बीज मंत्र देतात आणि त्या बीज मंत्रातून आपल्याला ध्यान लागतो.
आणि त्या ध्यानाच्या प्रक्रियेतून मायेचा पूर्ण निराश होतो आणि आपण परब्रह्म स्वरूप होतो. अहम ब्रह्मास्मी वाणी एक वेळ एकदाच का एकदाच आपल्या कानामध्ये ते फुकतात. अनुग्रहाची क्रिया, अनुग्रहाचा आपल्याला बीज मंत्र म्हणतात. त्याला मंत्र नाही बरं का, बीज मंत्र. ज्या बीजातून संपूर्ण सृष्टीची निर्मिती झाली तो बीज मंत्र. हे मंत्र नाही बरं का. आणि ते गुह्य अहम ब्रह्मास्मी वाणी एक वेळ पडता कानी अविद्या निदा गेली परसोनी तात्काळ जागिन्नला ताबडतोब स्वरूपाच्या ठिकाणी जागा होतो माणूस. आपला आत्मस्वरूप हाच आपला परमात्मा आहे. आणि ते कधी कळेल लोकांना? ते कळण्यासाठी गुरुला शरण जायला पाहिजे. आणि आम्ही तसे गुरु आमच्या जीवनात आले आणि म्हणून आम्ही हे संपूर्ण सांगण्याची जी प्रक्रिया आहे किंवा ज्या प्रक्रियेमधून आमच्याकडे ते ज्ञान आलं म्हणून आम्ही हे ज्ञान सांगण्यासाठी पुढं श्री गुरु कृपेने आम्ही पुढे येत आहोत तुम्हाला सांगण्याकरता. कारण जे दिलंय ते वाटता यायला पाहिजे हो. आणि ते गुह्य आहे, कोणालाही सांगता येत नाही हे ज्ञान. प्रत्येकाने गळ्यात ज्यावेळेला माळ घातली जाते, तुळशी माळ गळा, गोपीचंद टिळा, हृदयी कळवला वैष्णवांचा, म्हणजे ज्याच्या गळ्यामध्ये तुळशी माळ आहे आणि जो वैष्णव पंथामध्ये येईल त्यालाच हे ज्ञान सांगण्याचा अधिकार आहे. अन्यथा बाकीच्या लोकांना हे ज्ञान सांगण्याचा अधिकार कोणालाच नाही. म्हणून ते गुह्य आहे, गुह्यातलं गुह्य आहे. म्हणून द्वैत कल्पित अशुद्ध, मी आणि परमात्मा वेगळा, मी आणि देव वेगळा, हे अशुद्ध ज्ञान आहे असं समर्थ रामदास सांगतात. आम्ही सांगत नाही. तर तुम्ही म्हणा बाबुलनाथ महाराज सांगतात, अजिबात नाही. समर्थांचं प्रमाण आहे द्वैत कल्पिते अशुद्ध आणि अद्वैत कल्पितेची शुद्ध. मीच परब्रह्म. अद्वैत म्हणजे मीच परब्रह्म आहे. अद्वैत कल्पिते अशुद्ध आणि अशुद्ध ते द्वैत कल्पिते अशुद्ध, अद्वैत कल्पिते शुद्ध आणि अशुद्ध तेच प्रसिद्ध सबळ जाणावी. अशुद्ध ज्ञानच काय झालेलं आहे, फोपावलं आहे जगामध्ये. अशुद्ध ज्ञानाचाच प्रचार चालू आहे सगळीकडे. शुद्ध ज्ञानासाठी गळ्यात माळ घालावी लागतो. तुळशी माळ गळा, गोपीचंद टिळा आणि हृदय कळवला वैष्णवांचा. अशा स्थितीतूनच ज्ञान होईल. आणि तेच ज्ञान कराय की जे वैष्णव पंथ आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा ही परंपरा आहे. आदिनाथ म्हणजे भगवान शंकर आणि भगवान शंकराने ते कोणाला दिलं, मच्छिंद्रनाथाला दिलं. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र आणि बोध गोरक्ष असे केला. गोरक्ष वळा गहिनी प्रसार ते निवृत्ती दातारा. आता निवृत्ती महाराजांची समाधी सोहळा झाला बघा. कुठे? त्र्यंबकेश्वरला. परंपरेचे आहेत ते. निवृत्तीनाथ महाराज परंपरेचे आणि ज्ञानदेव सार चोजविले. निवृत्ती दादाने ज्ञानोबाऱ्यांना दिलं आणि तिथून ते आमच्याकडे आलेलं आहे. ही परंपरा आहे. ह्या परंपरेमध्ये नियम आहेत आणि जो नियमांना धरून राहतो तो देवाला प्राप्त होतो. आणि जो नियम बाह्य कार्य करतो, नियमाच्या बाहेर जाऊन परमात्म्याची प्राप्ती करायला बघतो किंवा नियम बाह्य जाऊन परमात्म्याची प्राप्ती करायची जो इच्छा करतो त्याला ती प्राप्ती होत नाही. कारण जो पाळत नाही नियम त्याला न्यायालय येतो यम. त्याला न्यायालय येतो यम. अनुभव आहे त्रिपुटी उपजय अद्वैती द्वैताचे लाज बघा. अनुभवाने काय होतो, ध्यान करणारा मी ध्येय ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा सहस्त्रदळी उगवला सूर्य सा ज्ञानोबराय सांगतात. म्हणून अनुभव आहे त्रिपुटी उपजे अद्वैती द्वैतची लाजे. अनुभव आपण सांगायला गेलो तर त्रिपुटी सुटली जाते. म्हणजे ध्यान करणारा मी आणि ते मधलं ध्यान आणि भगवंताला प्राप्त करणं हे ध्येय, ही त्रिपुटी काय होते. अनुभव सांगायला गेलो तर मग तुम्ही त्या परमात्म्याशी एकरूप झालंच नव्हतं असा त्याचा अर्थ. म्हणून तुम्ही अनुभव सांगता. म्हणून भगवंताचा आलेला अनुभव कोणालाच सांगता येत नाही. कारण त्या अनुभवाचे वाचेने सांगता येत नाही ना. म्हणून पहिलीच ओळी काय सांगतात समर्थ रामदास,
पहिली ओळी काय सांगतात बघा, की मुख्याने गुळ खाल्ला गोडीने सांगायला, याचा अभिप्राय मधला निरोपी जे समाधान पुस्तक काही बोलीचे ऐसे नाही, तरी ते कैसे आहे सर्व हे निरोपावे प्रश्न केलेला आहे. आणि ते अनुरोधचे ते कोणाला सांगता येत नाही, म्हणून बोलणे साजे अनुरोधाचे. म्हणून ते अनुभव बोलता येत नाही, अनुरोधाचे म्हणजे वाचने सांगता येत नाही, असं ते भगवंताचा अनुभव आहे. ते तुम्ही अनुभव घेतल्यानंतर तुम्हाला समाधान, शांती, सुख सगळं तिथंच आहे, एका जागेवर सगळं आहे. मग ते झाल्यावर त्या भगवंताच्या ध्यानामध्ये ध्यान करता करता तिथून बाहेर निघाल्यानंतर आपली वाणीच बंद पडतो. मग तुम्ही काय सांगणार सांगा मला? काय सांगता येत नाही. ते अनुभव स्वतःलाच ब्रह्मस्वरूप बनवण्याचा अनुभव आहे. म्हणून परमार्थ हा बोलण्याची वस्तू अजिबातच नाही, आणि ती अनुभवण्याची वस्तू आहे. ते अनुभव आपल्याला देणारा गुरु म्हणून अनुवाच्य, म्हणून बोलणे साजे अनुवाच्य. साहजिकच असं आहे की ते अनिर्वाच्य वाचने सांगता येत नाही. दिवस रजनीचे परिमित्य करावयामुळे आदित्य, तो आदित्य गेलिया उर्वरित त्याशी काय म्हणावे, असा त्यांनी दृष्टांत दिला. कोणी? समर्थ रामदासाने दृष्टांत दिला. दिवस रजनीचे परिमित्य म्हणजे रात्र आणि दिवस हे कशामुळे होतात? करावयामुळे आदित्य, आदित्य म्हणजे सूर्य. सूर्यामुळे आपल्याला सूर्य उगवला की दिवस, सूर्य मावळला की रात्र. तो आदित्य गेल्या उर्वरित त्याशी काय म्हणावे. तो आदित्यच जर आपल्यातनं निघून गेला तर मग काय होतो? आदित्य निघून कायमचाच निघून गेला, मग दिवस पण नाही ना रात्र पण नाही. लक्षात घ्या, आलाच नाही, सूर्य उगवलाच नाही तर मग रात्र पण नाही आणि दिवस पण नाही. म्हणून काय सांगतात? दिवस रजनीचे परिमित्य करावयामुळे आदित्य, तो आदित्य गेल्या उर्वरित त्याशी काय म्हणावे. आता दुसरा दृष्टांत देतात. शब्द मौनाचा विचार व्हावयामुळे ओंकार, तो ओंकार गेल्या उच्चार कैसा करावा. शब्द मौनाचा विचार, शब्द मौन झाले व्हावयामुळे ओंकार. का शब्द मौन का झाले? तर ओंकाराचा ध्यान लागला, ओंकाराचा नाद चालू झाला, ओम अखंड नाद चालू झाला ओंकाराचा. आता मला सांगा, तो ओंकार गेल्या उच्चार कैसा करा. तो ओंकार पण निघून गेला, आता उच्चार राहिला का? म्हणजे हे भगवंताची अनुभूती बरं का. ओंकार तत्वाचा जेव्हा नाद ब्रह्म चालू होतो, तो ओंकार तत्व पण बंद पडतो. बंद पडल्यानंतर आपण तिथं स्थितप्रज्ञ होतो, शांत होऊन जातो. काहीच नाही बरं का तिथे गेल्यावर, काहीच नाही तिथे. मी आणि माझी आठवण विसरलं जायचे अंतकरण पार्था तो संन्यासी जा निरंतर सगळंच विसरायला होतं तिथे ओंकारातून. आहे मी कुठे, आपल्याला काहीच पता पडत नाही, कुठे आहे काय आहे. संपूर्ण मायेचा निराश होतो, देहाचा विसर पडतो आपल्याला. ओंकार तत्वाचा नाद चालू होतो आणि त्या नादातून ते नाद पण जातो आणि आपण संपूर्ण त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप होतो आणि आपल्याला भान राहत नाही. म्हणून याला अनुर्वाच्य. आणि तिथून जरी आपण बाहेर आलो तरी पण आपल्याला सांगता येत नाही, अनुभव सांगता पण येत नाही आणि सांगायचाही नसतो आणि सांगताही येत नाही. सांगायचं नसतं म्हणजे वाचने सांगता येतच नाही अनुभव. म्हणून एखाद्याने गुळ खाला आणि त्याला विचारलं कसा लागला, तो म्हणतो गोड आहे. अजून दिला खाला, कसा लागला, हा गोडच आहे हो. अजून एकदा दिला, खूप गोड आहे म्हणतो. परत एकदा विचारला गुळ कसा लागतो, तर तो काय सांगेल, एक काम कर, हे तूच खा आणि तू बघ, मला सांगता येत नाही. तसं परमात्मा तत्वाचा जो अनुभव आहे आत्मस्वरूपाचा, तो सांगण्याचा विषयच नाही, तो अनुभवण्याचा विषय आहे. तिथे एकरूप होऊन आपल्याला त्याच्याशी एकरूप होऊन आपल्याला भक्ती, हीच भक्ती खरी आहे. भगवंताशी एकरूप होऊन जाणं.
17वीचे स्तन्य देशी अनुहाताचा हल्लोर गासी समाधी बोधे निजविषी बुजावूनी. ज्ञानोबा सांगतात 17वीचे स्तन्य पाजतात आपल्याला, आपला स्तनपान करतात 17वीचे जीवनकाळीचे. सद्गुरू काय करतात? स्तनपान देतात आपल्याला आणि समाधी भोजे आणि समाधीमध्ये आपल्याला नेतात. निजविषी बुजावली, झोपवतात आपल्याला, शांत करतात, समाधिस्थ करतात. आणि ते ज्ञान आपल्याला एकदा झालं की ते वाचन सांगता येत नाही. हेच समर्थांना सांगायचं आहे. तो आदित्य गेल्या उर्वरित त्याशी काय म्हणावे. म्हणजे एकदा सूर्य गेला की मग तिथे अंधार नाही आणि काहीच नाही तिथे, म्हणजे उजेड पण नाही. दिन दिवस रजनीचे परिमित्य करावयामुळे आदित्य, तो आदित्य गेल्या उर्वरित त्याशी काय म्हणावे. हा दृष्टांत झाला. सिद्धांत काय सांगतो? शब्द मौनाचा विचार व्हावयामुळे ओंकार. बघा, शब्द आपले निघून जातात. जो तुम्हाला नामाचा शब्द दिलेला आहे तो पण निघून जातो. तो ओंकार गेल्या उच्चार कायसा, आणि तो ओंकाराचा नाद पण निघून जातो. उच्चारच राहत नाही, आपणच परब्रह्म स्वरूपच होऊन जातो आपण. तो नाद ब्रह्म काय करतो? मनाकडे येणारी कल्पना, मनाकडे येणारे विचार. ज्ञानोबा सांगतात की नाही की जेथ हे संसार चित्र उमटे मनोरूपी पटू फाटे सरोवर आटे मग प्रतिमा नाही. काय सांगतात? जेथ हे संसार चित्र उमटे, ज्या मनाच्या पटलावर संसार रूपी चित्र उमटतं आपलं. बघा, प्रत्येकाच्या मनावर संसाराचं चित्र उमटलेलं आहे. संसारातल्या सगळ्या वस्तू त्याला आठवतात. तो बाहेर जरी फिरायला गेला तरी त्याला माहिती आहे टी व्ही कुठे आहे, किचन कुठे आहे, मसाला कुठे आहे, तेल कुठे आहे, मीठ कुठे आहे, सगळं असतं. बायकांनाही माहिती, पुस्तकं कुठे आहेत, सगळं त्यांना माहीत पडतं बाहेर गेलं तरी. म्हणजे त्या मनावरती संपूर्ण संसाराचं चित्र उमटलेलं आहे. तर संपूर्ण संसाराचा चित्र, भांडीकुंडी सगळी निघून जातात आपली. जेथ हे संसार चित्र उमटे मनोरूपी पटू फाटे. ध्यान करता करता त्या मनाच्या पटलावर संसाराचं सगळं चित्र निघून जातात आणि भगवंताचा नाद ब्रह्म चालू होतो. भगवंताचं चैतन्य त्या मनाच्या पटलावर चालू होतो. संसार चित्र उमटे मनोरूपी पटू फाटे, मनाचा पडदा फाटून जातो. सरोवर आटे मग प्रतिमा नाही. काय सांगतात ज्ञानोबा? दुसरा दृष्टांत देतात. सरोवर आटला, सरोवर जोपर्यंत भरलेला आहे पाण्याने तोपर्यंत आपला चेहरा दिसतो. सरोवर आटल्यानंतर आपण तिथे गेलो, आपला चेहरा बघायला दिसेल का? प्रतिमा नाही. सरोवर आटे मग प्रतिमा नाही. एकदा सरोवर आटला की प्रतिमा अजिबात दिसत नाही. तसा आपण त्या परमात्मा स्वरूपाशी एकरूप झालो तर आपला संपूर्ण देहाचा निराश होतो. बरं का, संपूर्ण देहाचा निराश होतो. तसे मन एक मुद्दल जाय. बघा, मन हाच काय करतो? मुद्दल आहे. तो काय करतो? तो आपल्याला परमात्मा तत्वापासून लांब नेतो. तसे मन एक मुद्दल जाय. मग अहम भावाधिक क्या आहे? म्हणजे अहंकारपणा पण निघून जातो. मन एक मुद्दल जाय मग अहम भावाधिक क्या आहे? मग आपणच ब्रह्म होय अनुभव येतो. आपणच परब्रह्म होतो असा अनुभव येतो माणसाला. ज्ञानोबा सांगतात सगळे. जेथे संसार चित्र उमटे मनोरूपी पटू फाटे सरोवर आटे मग प्रतिमा नाही. तैसे मन एक मुद्दल जाय मग अहम भावाधिक क्या आहे? आपणच ब्रह्म होय अनुभव येतो. आपल्यालाच त्या परब्रह्म तत्वाची अनुभूती येते. स्पष्ट सांगितले बरं का, प्रत्येक संतांनी सांगितलंय की आपणच परब्रह्म आहोत. ज्ञानोबा पण तेच सांगतात, तुकोबा पण तेच सांगतात, नाथबाबा पण तेच सांगतात, रामदास स्वामी पण तेच सांगतात. पण अनुभव कोणाला आहे जगामध्ये? अनुभव येत नाही का? तसा गुरु करत नाही. नाम नाम नाम, नामाशिवाय दुसरं वार्ता नाही. नाम पाहिजे माणसाकडे, भजन पाहिजे. तो आदित्य गेल्या उर्वरित त्याशी काय म्हणावे. आणि परत सांगतात तो ओंकार गेल्या उच्चार कैसा करावा. ओंकार
निघून जातो आपल्यातनं, उच्चारच राहत नाही हो. शरीरच ब्रह्म होय, शरीरच ब्रह्मस्वरूप होऊन जातो. बघा रामदास स्वामींनी पण अनुभवलेले आहे. आणि ह्या अनुभव कोणाला येतो का? ज्याला अनुभव आला नाही त्याने गुरु बदली करा बरं का, ताबडतोब. जो गुरु आपल्याला अनुभव आणून देत नाही. रामाने 2 गुरु केले, कृष्णाने 2 गुरु केले महाराज. मग आपल्याला गुरु करा. दत्त महाराजांनी 24 गुरु केले. अनुभव आणि अनुभविता सकळ ये मायेची करता, ते माया मुळी नसता त्याची काय म्हणा. अनुभव आणि अनुभविता काय सांगतात तिथे की अनुभव आणि अनुभव घेणारा हे 2 पण या मायेमुळे निर्माण होतात. मायेचा निराश होत नाही तोपर्यंत अनुभव आणि अनुभव घेणारा हे आपल्याला, अनुभव आणि अनुभव घेणारा हे 2 पण आपल्याला भासतात. म्हणजे मी अनुभव घेतो आणि तो अनुभव किंवा ध्येय ध्याता ध्यान त्रिपुटी आहे. ध्येय म्हणजे परमात्म्याला प्राप्त करणं, ध्याता म्हणजे जो ध्यान करतो तो, आणि जे मधलं ध्याता आणि ध्येय ह्याच्यामधलं जो ध्यान आहे परमात्म्याला प्राप्त करण्याचा, ही त्रिपुटी आहे. ध्येय ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा. बघा त्रिपुटीच्या पलीकडे जायला लागेल. सहस्त्रदली उगवला सूर्य जसा, जसा हजारो किरणांनी सूर्य काय करतो, प्रकाशित होतो. ध्येय धाता ध्यान त्रिपुटी वेगळा, सहस्त्रदली उगवला सूर्य जैसा. तसा आपण त्रिपुटीच्या पलीकडे गेल्यानंतर आपलाच आत्मप्रकाश, आपला स्वतःचा आत्मप्रकाश प्रकाशित होतो. सूर्यासारखा प्रखर तेज आपल्या आतमध्ये आहे, पण तो अनुभवण्यासाठी आपल्याला गुरु तसा पाहिजे. गुरु दाविले वाटा, वाट दाखवणारा गुरु पाहिजे तसा. जर त्या गुरुने चांगला गुरु केलाय ना आपली, आणि त्यांनी आपल्याला वाट दाखवली नाही ना, तर आपली वाट लागणार आहे महाराज. प्रत्येक जीवाची वाट लागणार आहे. आणि हा मनुष्य देह आपल्याला त्याचसाठी मिळालेला आहे. तो अट्टहास करा, त्या भगवंताला याच देहामध्ये प्राप्त करायचा. पूजा अर्चा करून महाराज हे जो आहे ना तो नित्यक्रम करा. पण हे करा कारण ज्ञानोबा पण तेच सांगतात, नाथ भागवत पण तेच सांगतो, आणि आपले समर्थ रामदास पण तेच सांगतात. ते माया मुली नसतात त्याशी काय म्हणावे. अनुभव आणि अनुभविता सकळ मायेची करता, ते माया मुली नसतात त्याची काय, मायाच राहिली नाही बरं का. म्हणजे मायेचा विसर पडला. माया आणि ब्रह्म एकत्र आहेत हो. जीव शिव एकत्र आहेत, माया ब्रह्म एकत्र आहे. पण त्या परब्रह्म तत्वाशी आपण एकरूप झाल्यानंतर या देहाचा पूर्ण निराश पडतो, पूर्ण विसर पडतो. मग देहाचा, मायेचं काय काम आहे तिथे? माया नाहीच, माया राहतच नाही. माया मावळून जातो आणि परब्रह्म तत्वाशी माणूस एकरूप होतो. म्हणून माया दिसे परी नासे, ब्रह्म न दिसे परी न नाशे. ब्रह्म असतच असे सर्व काळ तो आहे, आणि सर्व काळ असलेले त्या परमात्म्याशी आपण एकरूप झालो, आपलं तादात्म्य लागलं, तर मायेचा विसर पडतो. सोपं बरं का, सोपं आहे, एकदम सोपं आहे. पण त्या प्रक्रिया पाहिजे. प्रक्रियेच्या माध्यमातून आपल्याला हे सगळं दिसतं. आणि प्रचिती यायला पाहिजे. प्रचितीशिवाय, प्रचितीविना निरूपणाशी बैसूच नाही. प्रचिती येत नसेल तर निरूपणाला बसूच नका, असं समर्थ रामदास सांगले. ऐका, प्रचितीची लक्षणे, प्रचित पाहतील ती शाने, प्रचितीविना दैन्यवाने. जर अनुभव आला नाही तर दैन्यवानी अवस्था लिहून ठेवलेली आहे. आता तुम्ही काय करणार सांगा मला? समर्थांनी लिहून ठेवलंय. अनुभव आला तर ठीक आहे, नाही आला तर पण कसा अनुभव येईल? कारण प्रक्रिया नाही. प्रक्रिया पाहिजे हो. साधा आपल्याला दुधाचं तूप करायचं असेल तर प्रक्रिया आहे. म्हणून मंथुनी नवनीता तैसे घ्या अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. दुसऱ्याच अभंगात ज्ञानोबा सांगतात, एक हरी आत्मा जीव शिव समा. बघा, जीवाचा न शिवाचा ऐक्य करून घ्या. वाया तू दुर्ग मन घाली मन, दुसरीकडे मन घालू नको, नाही तर फुकट जाशील.
स्पष्टपणे सांगितले बरं का ज्ञानोबारांनी, तुकोबारांनी, सगळ्यांनी. समर्थ रामदास पण हेच सांगतात. पण काय लोकांना वेळ लागले, काय कळत नाही हो. म्हणून आंधळ्याशी जण अवघेच आंधळे, सगळेच आंधळेत. वस्तू एक आपण एक, ऐशी असती वेगळी क, तरी अनुभवाचा विवेक बोलू येता सुखे. वस्तू एक आपण एक. काय सांगतात तिथे की आत्मवस्तू निराळी व तिचा अनुभव घेणारा मी निराळा असे वेगळेपण असते, तर मी आत्मा अनुभविला असे शब्द सहज बोलता आले असते. वस्तू वेगळी आणि मी वेगळा असा अनुभव असता तर मला बोलता आला असता, समर्थ रामदास सांगतात. पण नाही, मीच परब्रह्म आहे. मीच परब्रह्म झाला, आता मी कोणाला सांगणार. वस्तू एक आणि आपण एक. वस्तू म्हणजे आपला आंतरिक अंतरात्मा वेगळा आणि मी वेगळा, असं जर असतं तर मला तो अनुभव सांगता आला असता, असं समर्थ रामदास सांगतात. पण नाही ना, मीच परब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी, आपणच परब्रह्म आहोत, असा जर तुम्हाला अनुभव आला, आता तुमच्याकडे सांगायला काय उरलं. अनुर्वाच्य म्हणजे वाचेने सांगता येत नाही. परब्रह्माची अनुभूती वाचेने सांगताच येत नाही आणि येणार पण नाही बरं का. कारण आपण तेच होऊन जातो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, देव पाहावायशी गेलो आणि देवच होऊन ठेलो. मीच देव झालो बघा. थोडंसं आपल्याला कठीण जाईल बरं का समजायला, पण तुम्ही काय करा, ध्यान करा, अनुग्रहाचं चिंतन करा, प्रबोधाचं चिंतन करा, खूप चिंतन करा. आम्हाला तरी कुठे आलं असतं, पण गुरुकृपा झाली आमच्यावर. सद्गुरु कृपा करे त्याशी, जो शोधीला आपणाशी, पुढे कळे अनुभवाशी. आपोआप वस्तू बघा, वस्तू म्हणजे आत्मा आपोआप कळेल. मग सद्गुरु कृपा कळे त्याशी. मग जर सद्गुरूची कृपा आपल्यावर झाली असं वाटतं आपल्याला, मग आपल्याला अनुभव आला का, सद्गुरु कृपा कळे त्याशी, जो शोधीला आपणाशी. तुम्हाला शोधा, पुढे कळे अनुभवाशी. आपोआप वस्तू अनुभवाला येईल, अंतरीचा अंतरात्मा कसा आहे. मग आपल्याला अनुभव आला नाही, मग तो सद्गुरू खरा आहे का आपला. ध्यानाला बसवणारा गुरु मिळाला पाहिजे हो. ध्यानाच्या प्रक्रियेतूनच आपल्याला हे ज्ञान प्राप्त होतो. मग सगळ्या संतांनी काय केलं, सगळ्या संतांनी ध्यान केलं आणि आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप झाले. सर्वच, जनाबाई, तुकाराम महाराज, जनाबाई, मुक्ताई, एकनाथ निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, तुकाराम यांची नावं का घेतली जातात. सगळेच ध्यानस्थ झाले. सगळे संप्रदायातली माणसं आहेत. ध्यानाशिवाय ज्ञान होणार नाही, लिहून घ्या. जो ध्यान करत नाही आणि तो आपल्याला जर सांगत असेल निरूपण, तर त्याचं ऐकूच नाही महाराज. आणि जो 3 तास ध्यान करतो त्याने 1 तास बोलावं. जो 2 तास ध्यान करतो त्याने अर्धा तास बोलावं. जो 1 तास ध्यान करतो त्याने 10 मिनिटं बोलावं. जो ध्यानच करत नाही त्याचं आपण ऐकायचंच नाही, कारण त्याला अनुभव नाही. म्हणून ज्ञान हे जे भेटे ध्यानाची, या ध्यानाच्या भेटीला ध्यानाच्या भेटीला ज्ञान येतो. हे अनुभव सांगितले ज्ञानोबारांनी. अनुभविता सकळे मायेची करता, ते मायामुळे नसता त्याची काय म्हणा. वस्तू एक आपण एक, ऐसा असती वेगळी क, तरी अनुभवाचा विवेक बोलो येता सुखे. वस्तू वेगळी आणि मी वेगळा असा जर अनुभव असता तर मला सांगता आला असता. समर्थ रामदास सांगतात भगवंताचा अनुभव. पण नाही, मीच अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे असा अनुभव आल्यानंतर ते सांगता येत नाही. मग आता एवढी ती बडबड चालली आहे सगळ्या लोकांची जगामध्ये. कीर्तनकार, प्रवचनकार, मोठे मोठे मठाधिपती, हे सगळी बडबडच आहे ना. बडबडीची वाणी नरका जाय चुकेना. संत सांगतात बडबडीची वाणी, अनुभव काहीच नाही, नुसती बडबड करून सांगतो, नरका जाय चुकेना, म्हणजे नरकाला जावं लागेल. तरी अनुभवाचा विवेक बोलो येता सुखे. मी वेगळा आणि देव वेगळा असा अनुभव असेल
तर मग तो सांगता येतो. ही बडबड चाललेली सगळीकडे. पण मीच ब्रह्मरूप झालो, मीच अहम ब्रह्मास्मी असा आपल्याला अनुभव आला तर मग अनुर्वाच्य सांगता येत नाही. वेगळेपणाची माता, लटके वंदेची सुता, म्हणून अभिन्नता मुळीच आहे. वेगळेपणाची माता, ते लटके वंदेची सुता. म्हणजे एखाद्या वांज बाईला मुलगी झाली आणि तिचं नाव ठेवलं, असं होतं का कधी? म्हणजे बाकीचा जो एक परब्रह्म स्वरूपाचा अनुभव सोडून बाकी जो अनुभव आहे तो कसा आहे? वांज अनुभव आहे. जसं एखाद्या वांज बाई आहे, तिला मुलगा मुलगी काही होत नाही, तिला आयुष्य निघून जातो, तसं ते ज्ञान सांगतात समर्थ रामदास. अनुभवाविन मान डोलवू नको रे, आणि हरिभजनाविन काळ. म्हणजे एखादी बाई आहे, ती वांज आहे, तिला मुलबाल काहीच नाही, आणि तिचं नाव आपण ठेवावं, तसं ते ज्ञान सांगतात. म्हणजे ते लटिके ज्ञान आहे, खोटं ज्ञान आहे ते. मग ज्ञान कोणाला म्हणतात? की मी आणि परमात्मा वेगळा नाही, अहम मीच ब्रह्म आहे असा अनुभव येणे, याला ज्ञान म्हणतात. ज्ञान कशाला म्हणतात? की अहम ब्रह्मास्मी, आपणच परब्रह्म आहोत. तो वासुदेव तत्वता, ते तत्व मी आहे. वासुदेव तत्व एकोहम, ते एक परब्रह्म मी आहे. म्हणून काय की परब्रह्म ते सकळांपरते, समर्थ रामदास सांगतात. तया असं पाहता आपणच परब्रह्म आहोत. पण हे कळे अनुभव मग ते सद्गुरू केली या. मग तसा सद्गुरू करा ना. परब्रह्म ते सकळांपरते, तया असं पाहता आपणच परब्रह्म आहोत. पण हे कळे अनुभव मग ते तसा अनुभव येतो गुरु केल्यानंतर. सद्गुरू केली या बघा, तसा सद्गुरू करा हो. जो अनुभव आणून देईल आपल्याला जो अनुभव आणून देईल असा गुरु करा. अशाच गुरुला शरण जा. नाही तर काय होईल? आपली फसगत होईल हो. आणि एकदा वेळ गेली निघून, मग तुम्हाला कोणी विचारणार नाही. पण प्रत्येक वेळेला किंमत आहे. म्हणून ठाईच बैसुनी करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा. एकांती उगीच बैसावे, समर्थ रामदास सांगतात. दशक 17वा, समास 5वा. एकांती उगीच बैसावे, तेने हे समजून घ्यावे. अखंड ध्यावे, सांडावे प्रभंजनाशी, ऐशी अजपा सकळांशी, परंतु कडे जाणत्याशी. सहज सांडून सायास पडूच नाही हो. सहज आहे, प्रयत्न करायची गरज नाही. पण एकांतामध्ये जा. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. एकांतामध्ये गेल्यावर ते ब्रह्मरसाचं सेवन आपल्याला करता येतो. काळ सारावा चिंतनी, एकांतवासी गंगा स्नानी. तुकाराम महाराज सांगतात, काळ चिंतनामध्ये घालवा, पण कसा? एकांतवासामध्ये जा. एकांतवासामध्ये गेल्यानंतर तुमचं अखंड जे भजन चालेल, अखंड जे नामस्मरण चालेल, त्या नामस्मरणातून तुम्ही न्हावून जावा. आणि ती गंगा आहे. नामस्मरणाच्या गंगेमध्ये न्हावून जा. एकांतवासी गंगा स्नानी. एकांतवासामध्ये गेल्यानंतर त्या हरिनामाचा जप चालू होईल, आणि त्या जपालाच त्यांनी काय सांगितलं आहे? गंगा स्नान. रोम रोम भजन करतो, सगळा अंतरंग शुद्ध होतो, बाह्यरंग शुद्ध होतो. बाहेर रोमांच उभे राहतात. रोम रोम भजन करतात माणसाचे, आणि तशी अवस्था होणं, त्याला ज्ञान म्हणतात. ज्ञान कशाला म्हणतात? की एकांतवासामध्ये गेल्यानंतर आपल्याला जे अनुभव येते, त्या अनुभवाला ज्ञान म्हणतात एकांतामध्ये. म्हणून काळ सारावा चिंतनी, एकांतवासी गंगा स्नान. एकांतवासामध्ये गेल्यानंतर जी आपली अवस्था होते त्याला गंगा स्नान म्हणतात. आणि ती ज्ञानगंगा आहे. त्या ज्ञानगंगेमधून आपण न्हावून निघालं पाहिजे. ज्ञानगंगेतून, बरं का, ह्या गंगेतून आपण न्हावून सगळेच जण निघतात.
ज्यांच्याकडे नाम आहे ते पण निघतात, ज्यांच्याकडे नाम नाही ते पण निघतात, खाणारे पिणारे पण निघतात, सगळेच निघतात. पण जे ज्ञानगंगे न्हाले, पूर्णता जेवण झाले, ते शांतीशाले पालो नव्हे. ज्ञानवरा सांगतात ते ज्ञानगंगे न्हाले. बघा, ज्ञानरूपी गंगेमध्ये आपण न्हावून निघालं पाहिजे. एक तारी संगे एक रूप झालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो. एक तारी संगे म्हणजे त्या ओंकार तत्वाची एकच काय आहे, त्या प्रणवाचा एकच स्वर आहे हो. एक तारी, त्याला एक तारी म्हटलंय. त्याला कोणी प्रणव म्हणतो, कोणी त्याला नाम म्हणतो. त्या एक तारी संगे एक रूप झालं, त्याच्याशी एक रूप एक तारीशी. आणि मग आम्ही विठ्ठलाच्या भजनामध्ये नावून निघू. बघा कसे कसे लिहिल्यात भजन. त्या भजनाचा अर्थ कुठे, सगळं गुह्य अर्थ आहे. आणि लोक बोंबलत सुटल्यात, एक तारी संगे एक. अरे एक तारी आहे काय ते तरी माहीत पडलं का तुम्हाला? एक तारी कुठून चालू होतो ते तरी माहिती आहे का? संपूर्ण आतला खेळ आहे सगळ्या. आपण जोपर्यंत अंतर्मुख होत नाही तोपर्यंत ही अनुभूती येणार नाही. म्हणून अंतर्निष्ठ तितकेच ठरले, अंतर्भ्रष्ट तितके बुडाले. समर्थ रामदास सांगतात, अंतर्मुखी सदा सुखी, बहिर्मुखी सदा दुःखी. मग जे बहिर्मुख आहेत, जे ध्यान करत नाही, अंतर्मुख होत नाही, ते दुःख झेलत बसणार शेवटपर्यंत. बरं का, ह्या जन्मात नाही, पुढच्या जन्मात पण त्यांना दुःख. एकदा मेल्याने सुटेना, जन्मजन्मी यातना, आपणास मारी वाचविना, आत्महत्याला. आपल्याच आत्म्याचा आपण हत्या केली. समर्थ रामदास सांगतात, एकदा मेल्याने सुटेना, जन्मजन्मी यातना, आपणास मारी वाचविना, आत्महत्याला. आपणच आपल्या आत्म्याचा घात करतो. आपल्याच अंतरीच्या अंतरात्म्याचं आपण ध्यान करत नाही आणि सगळ्या देवांची पूजा करत बसलो आपण. कसं काय होईल मला सांगा महाराज? ज्या ठिकाणी भगवंत आहे त्याचीच ओळख नाही आपल्याला. बरं का, आपल्याला बरंच काही सांगता येईल, खूप काही सांगता येईल बरं का. समर्थ कृपेने माझे सद्गुरू सच्चिदानंद सद्गुरू पांडुरंग देवेकर बाबा यांचा मी अनुग्रहित आहे. त्याने मला प्रबोधाचं चिंतन दिलं, सगळे अभ्यास त्याने मला दिले आणि त्यांना साष्टांग दंडवत घालतो मी. कारण त्यांच्या कृपेतून सगळं ज्ञान प्राप्त झालं. म्हणून सद्गुरू कृपा कळे त्याशी जो शोधील आपणाशी. तुम्ही तुम्हाला शोधा, तुम्ही कोण आहात, कशासाठी आलाय, काय करायला पाहिजे, भक्ती कशाला म्हणतात, परमात्मा तत्वाशी एकरूप कसं व्हायचं. कारण तो सगळीकडे तोच भरलेला आहे. जळी स्थळी काष्टी हृदय पाशानी सगळीकडे तोच भरलेला आहे. जे जे भेटेल बोलतं ते ते मानी जे भगवंत. हा भक्तियोग निश्चित जाण माझा, सगळीकडे तोच भरलेला आहे. पण हे कधी होईल तर नामाच्या माध्यमातून होईल. म्हणून सकळांशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामातूनच उद्धार होणार आहे. नाम नसेल तर उद्धार होणार नाही. नाम घ्या, नाम घेता राहू नका. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा, पांडुरंग देवेकर बाबा, नाना बाबा यांच्या चरणी समर्पित करीत आहे. कुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञान